आई भवानीची कृपा म्हणून सगळ्यांचा नीट राहिला. खरंच हो, छत्रपतींच्या घराचा थोरपणा राहिला. गेली कित्येक रात्र आमच्या डोळ्यास डोळा लागला नाहीये. रात्री अपरात्री उठून बसायचो आम्ही, महाराजांशीच बोलायचो. म्हणायचो, काय महाराज आपल्या माघारी. तसंच झालं असतं मातोश्री, पण युवराजांनी करत्या सवरत्यासारखं सगळं समजून घेतलं आणि मोठा अनर्थ टळला. खरंय सुनबाई तुमचं. चला गोडाधोडाच्या स्वयंपाकाला लागा. चांगली 1.5-2 पोती डाळ शिजत टाका. जी मातोश्री. आणि आमच्यासाठी मध भरली पुरणपोळी. अगं बाई, मध भरली पुरणपोळी आऊसाहेबांसारखी ना? पण ती कोणाला येते आता? तुम्ही शिकलाय ना, मग तुम्हीच बनवा आमच्यासाठी. आणि हो, ओल्या नारळाच्या वड्याही करा. ओल्या नारळाच्या वड्या? थोरल्या मातोश्रींसाठी. बताशीबाई, तुम्ही म्हणताय थोरल्या मातोश्रींसाठी? राजकारण संपलं, वाद मिटले, गैरसमज दूर झाले आणि मुख्य म्हणजे आमच्या दादासाहेबांनी या सगळ्यावर पडदा टाकला. आम्ही दादासाहेबांच्या शब्दाबाहेर नाही. राणूबाई, खूप बरं वाटलं ऐकून. निवाडा संपला. आता त्या फक्त आमच्या मातोश्री आहेत, पूर्वीसारख्या. आता त्यांच्या आवडी निवडी जपायच्या बास. वाढवणारे दुरावा वाढवत असतात, पण आपण तो मिटवायचा. आम्ही त्यातही पुढेच असू. वहिनीचा, चला आता मुतपाकखान्यात आपल्या दोघ. आज कित्येक वर्षांनी गडावर सगळेजण एकत्र जेवतील. फक्त महाराज नसतील. मातोश्री, पण आपल्याला असं एकत्रित जेवताना पाहून महाराज समाधानाचा ढेकर देतील. परंतु सोयरा मातोश्री येतील ना पंक्तीला? मुजराताईसा, येऊ का? निघतो आता. निघालात? जी, फौजची कामं खोळंबले ती. झालं सगळं मनासारखं? अक्षी मनासारखं झाले. आनंदात निघालोय, भरल्या मनानं. शिवछत्रपतींच्या घराण्यातले गैरसमज दूर झाले. मोहित्यांचं इमान स्वराज्याशी बांधिलाय हे बी झालं. आणि दुसरं, मतलबाचा विचार मोहिते करत नाही हे बी समदेसने कळलं. ते चांगलंच झालं. नात्या गोत्याचा विचार करत बसलो असतो तर मोहित्यांच्या कुडीला बट्टा लागला असता. खरं आहे तुमचं म्हणणं. आता भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी नाही उभा राहिलो. रिवाजाप्रमाणे, जगराहाटीप्रमाणे भाऊ बहिणीच्या मागे उभा राहतो, पर नाही राहिलो. माझ्या दाजी साहेबांनी, शिवाजी राजेंनी लोभ, लालसा, मोह आपलं तुपलं खरवडून काढले आणि तिथं ठेवले निस्त स्वराज्य हित. आणि म्या बी जीवाच्या जतानं ते टिकवलंय. आता त्यामुळं तुम्हाला वाईट वाटलं असेल, चिडला असाल, रागावला असाल तर नका रागावू. नाही, आम्ही नाही रागवलो. आणि मनात बी काही ठेवू नका.
महत्वाचं म्हणजे तुमच्या आडोशाला कुणाला उभं राहू देऊ नका. कसंय ताईसाहेब, शेतकरी ऊसाला पाणी देतो, पण ऊसाच्या सरीतल्या एरंडाला ते आपोआप पोचत. तो निसावतो, माजतो, आणि बघता बघता ऊसाचा गोडवा बी तो संपवतो, त्याला बेचव करतो. म्हणून आजूबाजूचा एरंड येळीच उपटून टाकावा. ताईसाहेब, सरनौबत म्हणून नाही, तर मोठा भाव म्हणून वडिलकीच्या नात्यानं सांगतोय, शंभूराजासनी अंतर देऊ नका. लोक काय बी बोलू देत त्यांच्याबद्दल, संतापी आहेत, तापट आहेत, तर तेवढंच बोळसट आहे. अव कैद करायला आलेल्या गुंडापुंडासनी त्यांनी दया दाखवली, जीवदान दिलं. आता ते जीवदान स्वराज्याच्या सत्कारणी लागतंय का वळणाचं पाणी वळणाला जातंय, ते पुढचं पुढं बघू. आता तुम्ही महाराजांच्या जागी आऊसाहेबांच्या ममतेनं शंभूराजासनी जवळ घ्या. ते बी बाळराजांना अंतर देणार नाही, लांब ठेवणार नाहीत, मला खात्री आहे. काळजी घ्या. आणि लईच वाटलं तर या तळवेडला 2-4 दिवस राहा माहेर वाचीन म्हणून आनंद. आता नको, पुन्हा कधी येऊ. जेव्हा तुम्हाला वाटेल तवा या. आज्ञा द्या. दादासाहेब, वहिनी साहेबांना सांगा आम्ही खुशाल आहोत. जरूर जरूर सांगू. येतो. खुशाल आहोत, पण नजर कैद आहे. या मातोश्री. आज महाराज असते तर किती रुबाबात बसले असते त्यांच्या जागेवर. त्यांची आवडती जागा ठरलेली. बाईसाहेब, नका ना आठवण काढू आता. विसरावं म्हटलं तरी आठवणी पुढे पुढे येतात. हो, पुरणपोळी खूप आवडायची, आणि आता त्यांच्या माघारी आपण असं गोडाधोडात रमायचं म्हणजे. आमचं ऐका, शांत व्हा. मातोश्री, अहो बाकीची मंडळी कुठे आहेत? त्यांनाही बोलवलं पाहिजे ना. येतील, येतच असतील. थोरल्या महाली तुम्ही सांगावा धाडलाय ना? जी मातोश्री, सांगावा तर धाडलाय मातोश्री, पण थोरल्या मातोश्री अजून आल्या नाहीत. शंभूराजे, काय झालं सुनबाई? शंभूराजे आले आणि गेले. काय झालं असे? थोरल्या बाईसाहेबांना बोलावलं. शंभूराजेंना आवडलं नसेल का? सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून घाट घातला होता आम्ही. म्हणजे मनातला दुरावा अजून कायम आहे की काय? मातोश्री, आम्ही तयार झालोय, चला.
कुठं निघालात? भोजन करायला आपल्याला बोलवलंय ना. हो तर बघा, विसरलोच आम्ही. आता घरातल्या घरात आमंत्रणही यायला लागली तर. मातोश्री, तुम्ही चला. आज किती दिवसांनंतर गडावर पंगत बसणार आहे. पंगत बसेलच बाळराजे. यापूर्वी याच पंक्तीत आम्हाला मानाचा पाठ असायचा आणि आता असेल तो अपमानाचा घाट. मातोश्री, असं काय म्हणताय? असं काहीही असणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं ठाऊक आहे तर एवढं कळायला लागलंय तुम्हाला? माफी असावी मातोश्री, पण चला आपण जाऊ, पंक्तीला बसू. जाण्याबद्दलही काही नाही, पण काय मातोश्री? आमच्या ताटात तिथं काय वाढून ठेवलं असेल हे कुठं माहित आहे आम्हाला? मातोश्री, असं काय बोलताय? एवढ्या मोठ्या पंक्तीत आमच्या ताटात अवहेलनेची भाकरी, अपमानाची आमटी, तिरस्काराचं दही, शर्मेची चटणी आणि दूध असेल तर दुधात मिठाचा खडा असेल. मातोश्री, काय बोलताय? आमच्या घशाखाली घास कसा उतरेल ते सांगा. नका मातोश्री, नका असा विचार करू. नजर कैदेत आहोत आपण बाळराजे, आणि नजर कैदेत असणाऱ्यांच्या ताटात अशाच प्रकारचं अन्न असतं. मातोश्री, तुम्ही नाही तो विचार करता. झालं गेलं विसरून जा. चला. नका बाळराजे, नका जाऊ, थांबा. ती पंगत आपल्यासाठी नाही. पंगत तर सगळ्यांसाठीच आहे. थोरल्या बाईसाहेब आल्या नाही, शंभूराजे आले आणि माघारी फिरले. मातोश्री, ह्याचा अर्थ काय सुनबाई? म्हणजे अंगत पंगत नाही होणार? अंगत पंगत होणं महत्वाचं आहे. सगळे गोळ्या मिळाने राहिले पाहिजेत. अहो पण सुनबाई, तुम्ही शंभूराजांना घेऊन या. त्यांना म्हणावं दोन्ही मातोश्री थांबले. जी मातोश्री. बाईसाहेब, आता कुणी येईल असं वाटत नाही. धीर धरा सकवार बाईसाहेब. अजून किती धीर धरावा, किती वाट पाहावी? शंभूराजे. मातोश्री, युवराज दालनात नाहीत. कुठे गेले? तुम्ही शोधलात? सेवकांनी काही सांगितलं? नाही. अहो आता नका जीव तोडू तुम्ही. तुम्हाला वाटत होतं सगळ्यांचा घास गोड व्हावा म्हणून एवढा अट्टाहास केला. पण आता नाहीच योग जुळून आला पंक्तीचा, तर त्याला तुम्ही तरी काय करणार? सुनबाई, प्रत्येकाच्या दालनात थाळे पाठवा. जी मातोश्री.
बाळराजे, अहो एवढे मोठे झालात, रायगडाच्या सिंहासनावरही बसलात, तरीही दादासाहेबांच्या पाठपुळीवर बसणं काही सुटत नाही हा तुमचं. आणि ते कधीही सुटणार नाही. पण बाळराजे, तुमची ही रसद थांबवणार आहोत आम्ही आता. वहिनीसा, अहो वाडा आम्हाला, आम्हाला खूप भूक लागली. थांबा हो बाळराजे, घाई करू नका. आता सगळ्यांच्या बरोबरच बसायचंय पंक्तीला. मातोश्री, या ना मातोश्री. थोरल्या बाईसाहेब, आत या. नाही, नको. आम्हाला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. तसं असेल तर आम्हालाही भूक नाही, आम्हीही जेवणार नाही. थोरल्या बाईसाहेब, काय झालं? काय नाही. थोरल्या बाईसाहेब, नका अनुमान धरू, या बसा. आम्हाला नको. तुम्ही नाही म्हणालात तर सगळ्यांना उपाशी राहावं लागेल. बघा काय करायचं ते. मातोश्री, तुम्हाला भूक नसली तरी बसा. सगळ्यांबरोबर 2 घास खाऊन घ्या. या या या. बसा ना मातोश्री. आपणही बसा. महाराजे, आम्ही महाराजांच्या आसनाला नमस्कार केला. पुन्हा करू? नाही दादासाहेब, आता तुम्ही या आसनावर बसायचं आहे. महाराजे, ती आमची जागा नाही. आम्हाला माहित आहे, तरी तुम्हाला बसायचं आहे. महाराजे, ती आपल्या आबासाहेबांची जागा. पण आता ते आपण घ्यावी. महाराजे, जे बाळराजांच्या ध्यानात आलं ते आमच्या ध्यानीपणी सुद्धा नाही आलं. बाळराजे, शंभूराजांना या आसनावर बसायला सांगून द्रष्टेपणा दाखवलात बाळवयात. बसा शंभूराजे, बसा. बाळराजेंचं मन मोडू नये. बसा. आबासाहेबांच्या जागेवर बसणं ही कठीण गोष्ट. बसावं युवराज. ठीक, आम्ही बसू, पण एका अटीवर.
बाळराजे आमच्या बाजूच्या पाटावर इथे बसणार नाही.